काही विषय असे आहे की खरोखर ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचे आहेत, देशातील पूर्ण नागरिकापर्यंत, संपूर्ण नागरिकापर्यंत. मग ते विद्यार्थी असो, यंग पिढी असो, आपली जे ज्येष्ठ आहेत, सेवानिवृत्त ते म्हणा, प्रायव्हेट सरकारी कामातून किंवा जे कार्यरत आहेत, कामात आहेत सध्या, ते प्रत्येकाच्यापर्यंत हे विषय पोहोचणं गरजेचे आहे. आपण आपल्या स्वतः एकटेच पळून राहिलो आज, आणि नंतर आपल्या लक्षात येईल की अरे आपण तर पळत होतो, पण शर्यत कोणासोबतच नाही आपली. आणि खरोखर समजणं गरजेचं आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील एक व्हिडिओ पाहिला मी. आणि मीडिया, सर्वात मेन काय आहे, मीडिया एवढी घातक झाली आपल्यासाठी की त्याची एक लिमिट नाही. कारण की प्रश्न करते मीडिया, म्हणजे एक नागरिकच आहे मीडिया, म्हणजे कोण आहे दुसरं? आपल्यातलाच एखादा माणूस मीडियात काम करते ना, माईक घेऊन उभा राहते समोर, तर तो सर्वात बोगस व्हायला आहे आज. प्रश्न कसा करायचा, कोणता करायचा, आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया बोलताना की बा काय करायला पाहिजे, कोणं काय करायला पाहिजे, भारत सरकारनं काय करायला पाहिजे, या सिस्टमनं काय करायला पाहिजे, लोकप्रतिनिधीनं काय करायला पाहिजे, हे न बोलता तो दिशाभूल कार्यक्रम करत आहे. आणि सर्वात बोगस मीडियात काम करणारा किंवा मीडिया ज्याला म्हणतात ते झालेले आहे आज. पूर्ण देश नासवायचा कार्यक्रम ते करत आहेत. हा खुल्ला पूर्ण मीडियात काम करणाऱ्यावर किंवा मीडिया जे चालवणारे आहेत, मेन त्याचे मुख्य आहेत, त्याच्यावर माझा आता आरोप आहे. कारंजातली एक व्हिडिओ पाहिला मी. तो कधीचा आहे, आता नवीन आहे की 4-6 महिने 12 महिने अगोदरचा आहे ते मला माहीत नाही, पण एक व्हिडिओ पाहिला. जिल्हा यवतमाळ, कारंजा लाळमध्ये एक मुसलमान एरिया, मुस्लिम एरियात एक घर आहे. तिथं त्या व्यक्तीला, नागरिकाला त्रास आहे. एकटंच घर राहिलं असेल, 2-4 घरं राहिले, आजूबाजूनं पूर्ण परिसर मुस्लिम समाज झाला. तर तिथं मीडियातला जे व्यक्ती आहे तिथं गेली, त्याला प्रश्न केला, काय आहे, कसं आहे, असं आहे, तसं आहे, फलाना आहे, बिस्ताना आहे. म्हणजे प्रश्न टोटली चुकीचे. तिथं गेल्यानंतर मीडियाचं काम हे आहे की आज आपले जे सरकार आहे, म्हणजे आपण निवडून दिलेले सरकार, त्याचं काय कर्तव्य आहे, आणि भारत सरकारमध्ये जे आपले कर्मचारी अधिकारी आहेत त्याचं काय कर्तव्य आहे, हे काहीच कुठं बोललं गेलं नाही. त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता, आज असे प्रकार जर होतात ना, तर त्याच्यावर आपली भारत सरकार जर झोपेला आहे, तर आपण निवडून दिलेले सरकार ते झोपेला आहे, तर त्याच्यावर विरोधी पक्षनेता. म्हणजे भारत सरकार जर निष्क्रिय झाली असेल तर सर्व आपण तर लोकल तर पाहतच नाही ना कोणाच्या इकडे. आज आपले स्थानिक जे नगरसेवक असतील किंवा कोणते आमदार असतील, खासदार असतील, तर याच्या इकडे आपलं काही नाही आहे. आपण डायरेक्ट पाहतो वर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती, पंतप्रधान. तर त्याच्यापर्यंतच गेला पाहिजे हा विषय. आज जे पंतप्रधान आहे आपल्या देशाचे, मोदी, त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे की तुम्ही 370 हटवली, तर इथं काय आहे हा प्रकार, हा प्रश्न करा. आणि प्रत्येकानं केला पाहिजे, आणि प्रत्येकानं आज आवाज उचलणं गरजेचं आहे. आणि फक्त मुस्लिम समाजाचा हा विषय नाही, हिंदू कुठं मुस्लिम समाजाचा हिंदूला त्रास असेल तर हिंदूचा मुसलमानाला त्रास, तर हे हिंदू मुसलमान न म्हणता, हे शब्द न वापरता, या व्यक्तीचा या व्यक्तीला त्रास आहे. आणि कोणत्याही व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला त्रासदायक असेल तर त्याच्यावर त्याचा बंदोबस्त करणं हे भारत सरकारचं काम आहे. भारत सरकार फक्त आज आपण पहा, तुम्ही दिवसभर किती प्रकारचे GST, घर टॅक्स, गाडी टॅक्स, रोड टॅक्स, मोबाईल घेतो त्या, म्हणजे अनेक प्रकारचे आजचं पूर्ण टॅक्स आपला घेतल्या जाते, आणि त्याच्या भरोशावर हे सरकार आहे. आणि याचा वापर आपल्या सुरक्षेसाठी कुठं नाही. आपल्याला कुठं सुरक्षा नाही की कोणता नागरिक कोणत्या जाती धर्माचा कुठं तकलीफमध्ये असेल तर त्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा नाही. याच्या मागं 10-10, 20-20, 50-50, 100-100 कुठं आले गेले तर बंदोबस्तासाठी हजारो. म्हणजे हे काय प्रकार आहेत हे आपण समजणं गरजेचे आहे की कोणत्याही नागरिकानं दुसऱ्याला जर त्रास देत असेल तर जो त्रास देणारा असेल त्यानं, भारत सरकारनं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ते निजेल आहे तर डायरेक्ट मोदीला बोला. आता नरेंद्रजी मोदी पंतप्रधान, काय करत आहे तुम्ही? ह्या कसा त्रास होत आहे? 370 उठवली आपल्या देशातच, एकामेकाला त्रास होत आहे. या जातीचा त्या जातीला म्हणा, त्या जातीचा त्या जातीला म्हणा, किंवा या नागरिकाचा त्या नागरिकाला म्हणा, त्या नागरिकाचा या नागरिकाला म्हणा. तर मग इथं काय तुम्ही हजामपट्ट्या करत आहे का? दुसरी गोष्ट, आज राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहे, तुम्ही त्यांना बी प्रश्न करा, निजले का तुम्ही? भारत सरकार निजली, आम्ही निवडून दिलेली सरकार निजली, तुम्ही बी निजले? हे प्रश्न घ्या, जे गरजेचे आहे ते घ्या. आज घरात भांडण वाद निर्माण होत आहेत.
आबा टुम पेन्शनमध्ये घेते आणि टुम फिरते इकडे तिकडे. बाप बिचारा कामात आहे, पोरगाचं 10 घंटे अभ्यास करू राहिला. पेपर फुटल्यावर त्या तिघातच भांडणं लागले. आबा म्हणते म्या कर्तव्य केलं, जिंदगीभर काम केलं, पेन्शनही आहे तेही तुम्हाला देतो. पोरगा म्हणते मी काय कमी आहे, मी बी 10-12 घंटे अभ्यास केला, चांगले मार्क कमावले. मग त्या तिघं बापल्या काहीतच भांडणं लागले की नाही आजा नात्यात. मग हे महत्त्वाचं आहे की तो पेपर फोडणारा, मग हे आपल्या आम नागरिकाचं काम आहे. कोणत्या जातीचं कोणत्या धर्माचा विषय नाही हा. असे विषय घेऊन असे विषयावर चर्चा करणं दिशाभूल करणारे, पूर्ण मी जिथं पाहतो तिथं फक्त दिशाभूल करणारे आहे. सर्वात मीडिया हे बोगस झालेली आहे. तर असे विषय घ्या. राहुल गांधी आहेत त्याला म्हणा ना, विरोधी पक्ष नेते आहे तुम्ही काय करू राहिले, इथं असा असा प्रकार होत आहे. आणि सर्वात मेन सांगतो, जे कोणत्या संघटनाचे समाजाचे जे मुखिया असतात, ओवेसी एक नाव, ओवेसी ऐकलं मी बऱ्याच वेळा टी व्हीवर पाहिलं. तुम्ही काय करत आहे, तुमच्या समाजाचा समाज म्हणता ना, तर समाजाचे किंवा जातीचे जे प्रमुख आहे तुम्ही काय करता. अरे तुम्ही तुमच्या जातीचे किंवा समाजाचे मुखिया जर झाले ना, तर तुमच्या जाती स्वतः जातीत म्हणा किंवा दुसऱ्या जातीले, आपल्या जातीचा आपल्या समाजाचा व्यक्ती जर दुसऱ्या जातीले कोणता प्रकार गैरप्रकार करत असेल, त्रास देत असेल, अपशब्द बोलत असेल, तर त्याच्या विरोधात कारवाई तुम्ही करा ना. का रे बाबा, आपल्या जातीचं नाव खराब होते, आपण असं करायला नाही पाहिजे. आपली जात काय, आपल्या पात काय, आपला धर्म काय. या निसर्गानं आपल्याला मनुष्य बनवलं, तर आपण मनुष्य आहो पहिले, नंतर आपली हे जात आहे, नंतर हा धर्म आहे. आपला मनुष्य जो निसर्गानं जन्म दिला तोही चांगला आहे, जात आहे तेही चांगली आहे, धर्म आहे तोही चांगला आहे. मग याला कुठंतरी डाग लागेल असं कर्तव्य तू करू नको. हे ओबीसीचं काम सांगणं आहे. म्हणजे मोदीचं कर्तव्य मोदीला माहीत नाही, राहुल गांधीचं कर्तव्य राहुल गांधीला माहीत नाही, भारत सरकारमध्ये जे कर्मचारी अधिकारी आहेत त्याचं कर्तव्य त्याला माहीत नाही, ओबीसी आहेत त्याला कर्तव्य माहीत नाही. म्हणजे जातीच्या मुखियाला माहीत नाही, धर्माच्या मुखियाला माहीत नाही, निवडून दिलेली जे सरकार आहे तिला माहीत नाही, त्याच्या उरावर जे विरोधी पक्ष नेता आहे त्याला माहीत नाही, कोणालाच काहीच माहीत नाही. आणि समजून घेणं ह्या गरजेचं आहे आपल्याला स्वतःला. आपण स्वतःही कुठंतरी समजदारी घेणं गरजेचं आहे. कोणी कोणत्या जातीवर बोलू नका, धर्मावर बोलू नका, जातीच्या नागरिकाला त्रास देऊ नका, धर्माच्या नागरिकाला त्रास नका देऊ. अरे आज काय आपण म्हणतो मुसलमान, काय म्हणतो हिंदू. मी असे ठिकाणं पाहिले की तिथं हिंदू मुसलमान समजत नाही. आज एखाद्या दर्ग्यावर जाते माणूस, कोणता भूत लागला किंवा काय दचकला भेला, काही कोणते जे काय असेल आपली परेशानी घेऊन जाते, तिथं अंगारा देते त्या दर्ग्यावर, तिथं ताईत बांधून देते आणि तो दुरुस्त करते. तोही एक मुसलमान समाजाचा व्यक्ती आहे. कोणत्या मंदिरात कुठं एखादे मुसलमान पाया लागताना नाही पाहिले. तुम्ही पहिले माणूस बना, नंतर कोणती तरी जात निर्माण करा, नंतर कोणता तरी धर्म निर्माण करा. आणि हे आज आपली परिस्थिती, सर्व जाती धर्माची नागरिकांची परिस्थिती जे व्हायला आहे, आपबीती म्हणजे ते एकटं घर आहे त्याला त्रास द्या. माणूस आहे का तुम्ही. जर तुम्ही आजूबाजूनं म्हणजे ते प्राणी वेगळा प्राणी आहे का तो, का मनुष्यच प्राणी आहे तो, हे समजणं जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही माणूस व्हा. पहिले माणूस झाले तर सगळे काही आहे. आणि अनाथासारखे आपली कंडिशन आज झालेली आहे. एखाद्याचे मायबाप गेले, अनाथ पोरगा किंवा हे असते ना, तशी परिस्थिती आहे. अनाथ म्हणजे भारत सरकार आपल्या कामाची नाही, निवडून दिलेली सरकार आपल्या कामाची नाही, आणि आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत ते कामाचे नाही, आणि जातीचे मुखिया कामाचे नाही, धर्माचे मुखिया कामाचे नाही. उरलो आपण सर्व जाती धर्माची जनता. आपण जनतेनं कुठंतरी समजदार होणं गरजेचं आहे. आणि आज या एकाचं माप घेणं आपलं कर्तव्य झालेलं आहे. भारत सरकारचंही माप घ्यायला लागेल आपल्याला, जातीच्या मुखियाचं कर्तव्य माप घ्यायला लागेल आपल्यालाच, धर्माच्या मुखियाचंही माप घेणं लागेल आपल्यालाच. आणि सर्व जे सिस्टम आहे आणि हा आपली दिशाभूल करत आहे. पहिलं तर मीडियाचं कर्तव्य आज तुम्हाला सांगतो मी. तिथं गेल्यानंतर मीडियाचं कर्तव्य हे होतं की हे अशा प्रकारचं हे घर आहे, या घराले आजूबाजूचे जे बाकीचे घरं आहेत तर त्याचा त्रास आहे, बाजूचे जे परिसर आहे आणि जे जनता आहे त्या सर्व जनतेचा या एका परिवाराला त्रास आहे, हे बोला. आणि आज प्रत्येकजण आपला टॅक्स जो भरते तर त्याच्यात आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या सोयीसाठी, आपल्या गरजेसाठी, आणि हा पूर्णतः वापर यायच्या सोयीसाठी चालू आहे. विदेश फिरणं म्हणा,
स्वतःचे खानपान म्हणा, स्वतःची रहनसहन म्हणा, स्वतःचा कपडा लत्ता म्हणा, जे काय असतील नसतील ते, स्वतःची सुरक्षा म्हणा, सुरक्षा गार्ड किती आहेत, कुठून आणले हे एवढे कशासाठी? आज जो नागरिक तुम्हाला निवडून देते म्हणा, किंवा ज्याचं तुम्ही शोषण करता अनेक प्रकारच्या टॅक्समधून, त्याच्या भरोश्यावर तुम्ही ऐश करता, त्याला सुरक्षा कुठंच नाही आणि चालले तिथं 370 हटवायले. अरे सर्व नागरिकांनी समजणं गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकापर्यंत हे रील जाणं गरजेचं आहे आणि आपण स्वतःही कुठंतरी आपल्या सुधारणा करणं हे गरजेचं झालेलं आहे. धन्यवाद.